माढ्यातील अंजनगाव खेलोबा या गावातील पुतळा प्रकरणासाठी आता काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत। शिवरायांचा पुतळा बसवण्यासाठीची जागा सुद्धा आता निश्चित करण्यात आलेली आहे आणि निश्चित केलेल्या जागेची आता साफसफाई सुरू आहे। नवीन जागी चबुतरा बांधल्यानंतर हा पुतळा हलवण्यात येणार आहे। शिवरायांचा पुतळा बसवल्यानंतर 3 दिवसांपासून या गावामध्ये मोठा वाद सुरू होता आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी वासिम अत्तार यांनी घेतलेला आहे। आपण पाहूया। माढ्याच्या अंजनगाव या ठिकाणी जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो बसवण्यात आला होता आणि या पुतळा बसवल्यानंतर जो आहे तो या ठिकाणी वाद जो आहे तो निर्माण झाला होता। गेली 3 दिवसापासून जो आहे तो हा या ठिकाणी जो आहे तो वाद सुरू होता। मात्र काल रात्रीच्या सुमारास जो आहे तो हा वाद संपल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं आणि हा वाद संपल्यानंतर जो आहे ते या ठिकाणी असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ज्या ठिकाणी बसवलेला आहे तो पुतळा त्या ठिकाणून हलवून जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी बसवण्याची तयारी जी आहे ते प्रशासनाने केलेली आहे। आपण पाहू शकता की JCBच्या सहाय्याच्या माध्यमातून दुसरी जागा जी आहे ती जागा साफसफाई जी आहे ते करण्यात येत आहे। या ठिकाणचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तर तो दुसऱ्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे। त्या ठिकाणची डागडुजी साफसफाईचं काम जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर माजी आमदार राजन पाटील यांच्या मध्यस्थीनंतर जो आहे तो हा वाद संपला आणि या ठिकाणी पुतळा शोभीकरणासाठी जे आहे ते पालकमंत्र्यांनी 1 कोटी निधी देणार असल्याची देखील घोषणा जी आहे ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या। त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जे आहे ते या ठिकाणी चबुतरा बसवण्यात येईल आणि त्यानंतर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला तो हटवून दुसऱ्या ठिकाणी जो आहे तो लावण्यात येणार आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। अंजनगाव खेलोबामधील शिवरायांचा पुतळा बसवण्यावरनं सुरू असलेला वाद मिटला आणि त्यावर आता मनोज जरांगेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। हा वाद मिटला ते चांगलंच झालं, मात्र छत्रपतींचा सन्मान करणं आपली जबाबदारी आहे। याच्या पाठीमागे नेमकं कोण होतं ते पोलीस प्रशासनानं शोधून काढावं। मराठा आणि धनगर समाजात वाद होऊ द्यायचा नाही या भूमिकेत मी होतो, असं मनोज जरांगे म्हणतायत। नाही, चांगलं झालं की आपल्यातला वाद मिटला। शेवटी छत्रपतीचा सन्मान करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। छत्रपतींना आपल्या सगळ्या समाजाला एकत्र ठेवलंय आणि त्याच विचारानं आपण सुद्धा पुढे जाणं खूप गरजेचं आहे। खूप आनंदाची गोष्ट झाली। रात्री पण SP साहेबांनी सोलापूरच्या सांगितलं होतं की आम्ही बसून 100% मिटवणार आहेत। म्हणूनच मग आम्हाला जाहीरपणानं आपला दौरा टाकता आला नाही। परंतु कौतुक करतो मी सगळ्यांचं की पुढचे होणारा मोठा वाद टळलाय। साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद सभापती निवडी दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली गेली असून जिल्हा परिषद परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। 26 रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या विशेष समिती लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।